आहे जिमपाशी गडबडीत आले काय गाईत आले. तर पहिली गोष्ट म्हणलं तर आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग नाही, 2% चार्जिंग आहे. 5 मिनिट राहिले जिम उघडायला. 5 मिनिट थांबू, जाऊ आतमध्ये. पहिले चार्जिंग लावू मोबाईल, नंतरला वर जाऊ. चला पहिले येऊ द्या, बसतो मी, आराम करतो. पहिले नव्हतं, आता लावले. चलामध्ये लवकर लावू, पहिले चार्जिंगला लावू मोबाईल. जाऊ पहिले लाईट लावू. ओके, बॅग खाली ठेवू, वाजू दे. म्हणल्यानंतर मला शिवा देणं मारल्यानंतर तर आपण लावलं. तर पेन कुठे लावले. आपण खटका चालू करू. ओके, 2% आहे. सामान घेऊ पहिलं. आपलं कोणतं काही सामान आहे ते पहिलं. ओके, सेफ्टी आपली फर्स्ट. आणि आपलं स्टँड घेऊ. कुठं आहे स्टँड? तर आलं सगळं. आडपून टाकू बॅग. आता चेन नाही लावली, जाऊ द्या. काय चेन आहे काय ठेवलं आहे. मन घेऊ, चला बाहेर. नाही उघडला अजून. चावी घेऊ पहिला. चला चावी घेऊ पहिला. आपण आलो वरी बघा, आणि लईच पळत आलं घरून. घाम बघा किती आलाय. वर्कआउट करायचंच पहिलं की लवकर आलं. मला वाटलं लेट झालंय. आपण बरोबर टाईमवर आलोय. काही प्रॉब्लेम नाही बघा. घाम बघा, वर्कआउट करण्याचं पहिलं घाम आले मरणाचं. थोडं फ्रेश वाटते मला, कारण की आज झोप पण भारी झाली माझी. संध्याकाळी 9:30 वाजता उठलो. जस्ट टाईम आला. झोप एकदम बेस्ट झाल्यामुळं एकदम फ्रेश वाटते मला. माहिती आज आपला 11वा एपिसोड आहे. आपला चॅलेंज आहे हँड स्टँड. आज आहे आपला 11वा एपिसोड. खाली लावले मोबाईल चार्जिंगला. 2% होती. 2 मिनिट का 3 का 4 मिनिट झाले चार्जिंग लावून. 5% पण बस झालं, कारण की आपला टाइम लावायचं फक्त. तोपर्यंत तर आपण वॉर्मअप करून घेऊ. जाऊ खाली आणि मोबाईल आणू. पहिला आपण वॉर्मअप करून घेऊ. आता वॉर्मअप कंप्लीट झालं आहे. आपण बघा पण वॉर्मअपमध्ये मिक्स केले. आपलं चॅलेंजचं पण वॉर्मअपमध्ये मिक्स केलं. बारला स्ट्रेचिंग करून वॉर्मअप करणं हे आपलं चुकीचं आहे. त्यामुळे मी आताच केलं. ते गरमच राहणार कंटिन्यू. एक बार थंड पडलं का एनर्जी नाही भेटत. की माझ्यासोबत असं झालंय. मिक्सच करू. आज आपण मारणार आहे बॅक. लवकर खाली जाऊ. मोबाईल आणायचा आहे. मिनिट झाले, किती झाली काय माहीत. चला लवकर जाऊ. किती झाले? किती झाले दिसत नाही गेले. ओके, 5% झाले. दिसेल तुम्हाला कोपऱ्यात. जाऊ द्या, पहिले काढून घेऊ. आपल्याला शूट खटका बंद करू. मोबाईल 5% झाले फक्त. लवकर 4:45 झाले. बसले होते. माझ्या मोबाईलची पिन खराब झाली, त्याच्यामुळे मी चेंज करायला गेलं. टाईम गेला आपला. झालं चार्जिंग नव्हतं ते. पॉवर बँकला यूज करायचं तुम्ही बघितलं असेल. आणि परवाचा व्हिडिओ टाइम सेट करू. आपला सेट करतोय मी. झाली 4:52 झाले. हे करू आपण आता. मला माहीतच आहे आपण पहिले पुशअप कोणते मारते काय नाही. पुशअप मारू आपण. पाईक पुशअप जेवढे गेले तेवढे मारू.
इथले चल रेडी. आपला पहिला सेट कंप्लीट झाला. थोडं गुडघे बेंड होईल ते. नेक्स्ट टाइम काळजी घेऊ. 1.5 मिनिट कंप्लीट झाले. दुसरं सेट काळजीपूर्वक घेऊ. आपलं बघा आत्ता दुसरा सेट कंप्लीट झाला आणि आपले सेकंड अजून चालू आहेत बघा. 1 मिनिट म्हणजे 30 सेकंड कंप्लीट झाले. अजून 1 मिनिट बाकी आहे. तरी बघा मी किती मारलं, 9 मारलं. तीच मारले, प्रॉपर मारले. ते अजून व्हिडिओ बघितला मला कळल राहिले. आणि जेवढं आपल्याला 1.5 मिनिटात बोलणं होईल बोलायचा प्रयत्न करू. कारण की आपण विनाकारण टाईम घालतोय, नुसार करायचं आपण. तरी बघा 30 सेकंड राहिले. आणि बघा मी मारलं 9 मारलं. 9 मारलं आणि पहिल्या सेटला 10 मारलं. तर मी व्हिडिओ बघतो आणि लगेच तिसरा सेट घेतो. बरोबर मारले. आज थोडी पाय तरी करतो. तर चला आपले बघा झाले 30 सेकंड कंप्लीट झाले. 1.5 मिनिट कंप्लीट झाले. तरीच घेऊ चला. आपली सगळ्यात मोठी गलती झाली त्या का आपण 10 दिवस चुकीच मारल तो पाय पुशअप. आपण पाय असं ठेवला तो. आपल्याला खडी ठेवायचं होतं असं पाय अद्दर. तुम्ही व्हिडिओ बघितला तुम्हाला कळल. एकदम खडी असं ठेवायची होती. म्हणजे कसं नाही उठूनच दाखवतो तुम्हाला. तर हे पाय असा आहे. तर आपण कंटिन्यू असं मारले 10 दिवस. कारण की असं चुकीचं आहे. तर पाय असे खडी करून मारायचं आहे. आपल्या ह्याच्यावर अंगठ्यावर आपण असे मारले 9 दिवस. असं वाटतं की मला वायाच घातले. तरी असे मारायचे आपल्याला. बघा अँगल बघा एकदम खडी एकदम असे अंगठ्यावर दिसते का नाही. बरोबर काम आहे. त्याचे बघा असे मारायचे असे एकदम असे नाही केले. या पॉईंटला आपला तरी काळजी घेऊ आता. तर 9 दिवस आपण चुकीचंच मारलं. तर म्हणजे कसं माहिती का मी लक्षच नाही केलं. तोच आपला मेन पॉईंट आहे. आपल्याला ह्याच्यावरच कळते की आपलं बॅलन्स. तरी चला आपली गलती झाली गेली. जो बघा आपली तर बघा पाय पुशअप कंप्लीट झाले. चुकीचं मारलं. इथंच लक्ष नाही केलं. आता लक्ष केलं आहे आपण. 1.5 मिनिट कंप्लीट झाले. आता हिंदू पुशअप. तर आपले 1.5 मिनिट कंप्लीट झाले. आपण लगेच घेऊ हिंदू पुशअप. म्हणता गलती करायची का आता नाही करायची का. आता थोडी पॉईंट आपण घेऊ लक्षात. मोठी गलती केली आहे आपण. जे झालं गेलं दुर्लक्ष करा. आपण घेतलं हिंदू पुशअप. तर आपला पहिला सेट कंप्लीट झाला. पाय बेंड होईल ते त्याची पण काळजी घेतो. दुसऱ्या सेटला मारले 9 मारले. बस चुकीचं मारलं.
त्याच्यामुळे दिमाग काम करणं गेले आणि होत राहते. तरी चला आपलं 1 मिनिट कंप्लीट झाला आणि दुसरं सेट घेऊ लगेच. बसलो मी, रेस्ट करतोय ना. आपले 30 सेकंद कंप्लीट झाले. तिथे बघितलं गुडघेच बेंड होत्यात खाली जाताना आणि वर येताना टेट होत्यात. कारण लवकरच सवय पडेल आपल्याला. लवकर होईल आपला, काही टेन्शन नाही तेवढं. कारण की तिसरं सीट अजून बाकी आहे आपला. तिसऱ्या सीटला घेऊच आपण. एकदम वाकडे होतो का असे वर जाताना टाईट आणि खाली जाताना असे, म्हणजे खाली जाताना असे आणि वर येताना टाईट. काळजी घेऊ आपण. तर आपले झाले असतील. हा 1 मिनिट कंप्लीट झाला असेल. राहिले 30 सेकंड. थोडं आराम करतो, तिसरं सेट घेतो. आपण बसले. आपले झाले 1 मिनिट कंप्लीट झाले. मला थोडं कन्फ्युजिंग होते. मी गुडघ्याकडे लक्ष दिलं तेव्हा माझे एल्बो बाहेर येतात. मी एल्बोकडे लक्ष दिलं तेव्हा गुडघे बेंड होतात. तरी करायला पाहिजे. माझं लक्ष एकाच कुणीतर बाजूला राहते, हाताकडे आणि पायाकडे. इकडे पण लक्ष राहणं गेले माझं. फक्त मी समजा आता मी आपल्या हाताकडे कोपऱ्याकडे लक्ष दिलं, गुडघे वाकडे होतात आणि लक्ष दिलं ना कोपरे बाहेर चालत. ह्याचं काहीतरी करायला पाहिजेत लवकरच आपण. कारण आपलं प्रॅक्टिस नाही मेन गोष्ट. आपण फर्स्ट टाइम मारतोय त्याच्यामुळे आपल्याला प्रॅक्टिस नाही, फोकस पण होत नाही लवकर पुढं चालून होईल. आणि बघा आता झाले आपले हिंदू पुशअप कंप्लीट आणि आता आपण होल्ड करणार आहे स्टँड. तरी चला आपले 1.5 मिनिट कंप्लीट झाले. आपली सर्वात मोठी गलती म्हणजे गडबड करतोय. सगळ्यात मोठा मुद्दा आहे बघा. खाली बसतो मी. मोठी गलती म्हणजे ना आपण गडबड करतोय. पण पडता अनेक वेळा वाचतोय. पण मी पडलं असतो कारण की मी गडबड केलतो, एकदम घाई केलतो. मला समजतच नाही काय करावा काय नाही. मला कसं कंट्रोल करावा ते कळलं नाही गेले. आता गडबडीमध्ये आपण केला असतो, टून घेतला असतो, ट्रिप इंजुरी झाली असती. तर गडबड करायचं नाही भावांनो. सगळ्यात मोठी गडबड म्हणलं तर गडबड मेन मुद्दा आहे आपला. करू आणि गडबड नाही करायचं. मेन सोल्युशन म्हणलं तर गडबड म्हणजे कसं माहिती आहे का, मेन प्रॉब्लेम म्हणलं तर आपला गडबड. आता गडबड नाही करायचं. आपले 1.5 मिनिट कंप्लीट झाल्यात आणि आता लगेच दुसरा सेट होल्ड करू. दिमागाला शांत ठेवू. दमण पायी वरी घेऊ. स्वतःची काळजी घेतलं पाहिजेत भावांनो, बरं का. तरी चला दुसरं सेट घेऊ.
तर आम्ही थकलो आहे आता सेटलाच, कारण की आपण गडबड केलं पहिल्या सेटला, पडता वाचलं आणि पडला असतो तर इंजुरी झाली असती आणि हॉस्पिटलला गेला असतो. लय काही कुठं ना झालं, कारण की ते काय की पहिले सेफ्टी नाही म्हणून आपण काळजी घेतो आहे. म्हणून तुम्हाला का मला जागा नाही प्रॅक्टिसला मेन गोष्ट. आणि जसं मी बिगिनर आहे, मी शिकतो ना, जे समोरला समजा शिकते म्हणजे मी चॅलेंज घेतले बरं का, घेतले. कुणी पण स्टार्टअप करताना काळजीपूर्वक करा, न गडबड करता करा, कारण की जेवढे गडबड केला तुम्ही धोक्यात जाऊ शकता. मी गेलो असतो, जसं माझ्यासोबत होते तुमच्यासोबत तसं होऊ नये. भले तुम्हाला महिना लागू द्या शिकायला, हिशोब कोणतं पण महिना लागू द्या, परंतु स्टेप बाय करा. तुमच्या शरीराला पण सांभाळा आणि तुमची काळजी पण स्वतःच घ्या तुम्ही. आणि आता झाले 1.5 मिनिट कंप्लीट झाले आपले बोलण्यामध्ये. तुम्हाला म्हणाल तर 1.5 मिनिटात बोलणं होईल तेवढे बोलू. तरी चला आपला तिसरा सेट घेऊ, कारण की मी दुसरं सेट बघितलं थोडे गुडघे बेंड होतात, त्याला पण तिसऱ्या सेटमध्ये आणतो वटणीवर. तरी चला घेऊ तिसरा सेट. केलं आहे आपण, गलती केलं बघा, कारण की माझं लक्षच नव्हतं. जेव्हा मी ते करालतो ना आपला हेड स्टँड, तरी माझं लक्ष दुसरीकडेच होतं आणि असं गुपाय उचलायचं एकदम गाढवाच्या अंगावर वज्ज दिल्यानं, तसं मी कराल तर लक्षच नव्हतं मी काय करायला का नाही. तरी भावांनो काळजी घ्या की तुम्ही जे करताय ना तिथं फोकस करा. आत्ता माझं बघा 2दा नाही आलं, 3री बार बी नाही आलं. असं मला वाटलंच की मला येतच नाही आहे. मग लक्ष थोडं दिमागाला प्रेशर टाकलो आणि तसं करायचं आहे असं विचार केलं मी. आणि तसं मग केल्यानंतर मी उचललो आणि फोकस म्हणजे बघा मी पूर्ण लक्ष तिथंच दिलं म्हणून मला थांबता आलं. आणि बघा पहिला दुसऱ्या वेळेस मी लक्ष नाही केलं म्हणून मला होतं. तर माझी एवढी इच्छा आहे, म्हणजे कसं माहिती आहे का, माझं एवढं म्हणणं आहे की तुम्ही जे करताय त्याच्यावरच फोकस करा, विनाकारण कुठं पण लक्ष जाऊ देऊ नका. जसं माझं जाते केव्हा पडल काही सांगता येत नाही. तरी आपलं झालं बघा हेड स्टँड कंप्लीट. आणि आता घेऊ आपण वॉल हँड स्टँड. तरी चला ते घेऊ, कारण की माझं लक्षातच राहणं गेले काय करावा काही कळा ना. तरी चला घेऊ. पहिला सेट झाल्यावर दुसरा सेट कंप्लीट झाल्यावर तुम्हाला भेटतो. ट्राय करतो की आपलं फोकस सगळं तिथंच राहावं. तुम्हाला म्हणाल तर मी पहिला आणि दुसरा सेट कंप्लीट झाल्यावर भेटतो. पहिल्या सेटला मी हात लांब घेतला, एक हात मागे एक हात पुढं होता. बघा थोडी चुकी झाली माझी पहिल्या सेटला. आणि दुसऱ्या सेटला मी व्हिडिओ बघितल्यामुळे मला कळलं की मी चुकीचं केलं आहे म्हणून.
आणि दुसऱ्या सेटला मी प्रॉपर घेतलं, हाताजवळ घेतलं, एकदम लेवलला आले का नाही काय माहीत, मला व्हिडिओ बघितला कळलं. तरी चला दुसरा व्हिडिओ बघतो मी दुसऱ्या सेटचा आणि मग तिसरा सेट कंप्लीट झालं तुम्हाला भेटतो. तुम्हाला सांगितलं की मी आपला की तो एपिसोड आहे, तरी आपला 11वा एपिसोड आहे सांगितलं आहे. तरी बघा माझं काही चुकलं बिकलं तर मला कमेंट करा. आता मी वाल हँडस्टँडचा बघितलं, फक्त उजव हात थोडं लांब होता, तर पुढे उद्या जवळ घेऊ हां. आणि बघा माझं बघा अजून मी बिगिनर आहे, तेवढा अजून स्टडी मला वाटते कमीच केली, स्टडी अजून करायला पाहिजेत. आज थोडं करेल मी आणि आपली थोडी मदत भेटेल. तरी बघा माझं काही चुकलं तर मला कमेंट बिमेंट करा. बिगिनर आहे मी पण शिकतोय, कारण की मी चॅलेंज घेतला आहे, मी शिकतोय. तर माझं चुकणारच, तुम्ही माझं चुकलं तर तुम्ही मला कमेंट करा, मी चेंजेस करतो काहीतरी. तरी चला आता उद्या भेटू, स्ट्रेचिंग बिचिंग करू.